आपली पूर्वीची परंपरा, आपली ठेव म्हणजे ही लखलखणारी पितळी भांडी। तर पूर्वीच्या काळामध्ये याच पितळी भांड्यांमध्ये स्वयंपाक केला जायचा, पण हल्लीच्या फास्ट युगामध्ये या पितळी भांड्यांची जागा स्टीलच्या भांड्यांनी घेतली। पण आजही जेव्हा आपण डोळ्यासमोर ही स्वच्छ भांडी पाहतो तेव्हा मन अगदी प्रसन्न होतं आणि यात केलेला स्वयंपाक सुद्धा खूप सात्विक वाटतो। नमस्कार, वैशालीच रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचं खूप मनापासून स्वागत। तर बरेच दिवसांपासून मला खूप कमेंट्स येत होत्या की तुम्ही पितळी भांडी कुठे घेतली, त्याचा वापर कसा करता किंवा त्याला स्वच्छ कसं ठेवता, आणि पितळी भांड्यांना कलई करणं आवश्यक आहे किंवा नाही। तर याविषयीची सगळी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। तर पितळी भांड्यांचा मेंटेनन्स तसं अवघड काम नाही। मी ज्या प्रकारे याला स्वच्छ करते तर ती पद्धत खूप सोपी आहे, तर ती मी तुम्हाला दाखवणारच आहे। आणि ही सगळी भांडी मी वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेली आहेत, तर त्याचे पत्ते मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे तुम्ही पाहू शकता। चला तर मग आता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि या पितळी भांड्यांविषयी सगळं काही जाणून घेऊया। तर आता सुरुवात आपण लहान भांड्यांपासून करूयात। तर तुम्हाला हा जो सेट दिसतोय तो खूप सुंदर सेट आहे। यामध्ये 6 मोठ्या प्लेट, 6 लहान प्लेट, 6 वाट्या आणि 6 छोट्या वाट्या, शिवाय चमचे आणि तांब्या पेला आहे। तर हा पूर्ण सेट मला माझ्या वहिनीने अधिक महिन्यात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात भेट दिला आहे। तर मला पितळी भांडी खूप आवडत असल्यामुळे आणि मी रेसिपीमध्ये त्याचा वापर करत असल्यामुळे बरेच जण मला साडी किंवा इतर काही भेट देण्याच्या ऐवजी असंच काहीतरी गिफ्टमध्ये देतात, आणि हा पूर्ण सेट पुण्यात घेतलाय। तर यामध्ये मोठ्या 6 प्लेट, छोट्या 6 प्लेट, त्यासोबत चमचे आले आहेत आणि शिवाय 6 या मोठ्या वाट्या आहेत। याचा वापर मी बऱ्याच रेसिपीच्या साहित्य काढण्यासाठी केलेला आहे। आणि या छोट्या वाट्यांमध्ये मी सुके मसाले ठेवते, तर खूप या वाट्या सुंदर दिसतात। आणि यासोबतचा जो तांब्या पेला आहे तो मी देवासाठीच वापरते, म्हणजे घरात काही पूजा असेल किंवा धार्मिक कार्यक्रम असेल तर त्याच्यासाठी वापरते। अजून मी याला कलई केलेली नाही, पण लवकरच कलई करून घेणार आहे। सध्या मी यामध्ये कोणी आलं तर त्यांना उपवासाचा सुक्का चिवडा, राजगिऱ्याचा लाडू, चिक्की किंवा आपण तळलेले उपवासाचे पापड असं देते। नंतर कलई करून घेतल्यावर यामध्ये पोहे, शिरा किंवा इतर पदार्थ पण आपण ठेवू शकतो। तर हा असा सेट दिसायला खूप सुंदर आहे, याचं डिझाईन पण खूप गोड आहे। तर ही वाटी तुम्ही अनेक रेसिपीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली असेल, आणि ही मोठी प्लेट सुद्धा मी थंबनेलसाठी वापरलेली आहे। या व्यतिरिक्त अशा प्लेन 4 वाट्या आहेत, 2 थोड्या मोठ्या आणि 2 थोड्या लहान आहेत, आणि या 6 अगदी छोट्या आहेत। तर याचा वापर पूर्वी मी करायचे, पण नवीन सेट आल्यापासून याचा वापर थोडासा कमी झालाय। 3 असे एकातले एक बाउल्स आहेत, एक उभा ग्लास आहे, आणि हे फुलपात्र आहे। तर हे 1 कप मेजरमेंट एवढा आहे, तर याचा वापरही मी अनेकदा करते। आणि हा जो चमचा आहे हा मी फारसा वापरत नाही, कारण हा पटकन गरम होतो। आता आपण हा मसाल्याचा डब्बा पाहूया। तर हा मसाल्याचा डब्बा बऱ्याच जणांना आवडलेला होता आणि त्यांनी अनेकदा विचारलं होतं की हा तुम्ही कुठून घेतला। तर मी हा औरंगाबादमधून घेतलेला आहे, तर त्याचा सुद्धा पत्ता खाली दिलाय। तर यामध्ये मी हळद, तिखट, मीठ, मोहरी, जिरे, धणे जिरे पूड आणि हिंगाची डब्बी ठेवते। मसाले मी यामध्ये ठेवत नाही, कारण मी मसाले वेगवेगळे वापरते किंवा बऱ्याच वेळेस मसाल्याशिवाय सुद्धा सुक्या भाज्या आम्ही बनवतो, त्यामुळे मी मसाला यामध्ये ठेवलेला नाही। आणि हा सोऱ्या चकलीचा हा पण खूप सुंदर दिसतो दिसायला, आणि हा पितळी खलबत्ता आहे, तर हा पण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। यामध्ये लसूण, आलं, जिरे, मिरची रोजची मी यामध्येच कुटून घेते, तर खूप पटकन अगदी याच्यात वाटल्या जातं आणि एकदम बारीक होतं। लहान भांड्यांमध्ये माझ्याकडे एकूण 7 भांडी आहेत, तर 3 छोटी अगदी सारखी आहेत आणि बाकीची 4 एका खालची एक आहेत। तर हे मोठं जे भांडं आहे ते साधारण पाऊण लिटरचं आहे, आणि बाकीची 3 जी आहेत ती अर्धा लिटरची आहेत। आणि ही जी तुम्हाला छोटी दिसतायत
ती पाव लिटरची आहेत. तर या सगळ्या भांड्यांचा वापर मी चकली भाजणीची रेसिपी होती त्यासाठी केला होता. ती खूप मोठी रेसिपी होती, तर त्याचं सगळं साहित्य मी यामध्येच दाखवलं होतं. ही सगळी भांडी एकात एक बसतात आणि याला पण मी कलई केलेली नाही, कारण याचा वापर मी सुके जिन्नस काढण्यासाठीच करते आणि त्याला एवढी कलई आवश्यक नसते. आता आपण या ताटल्या पाहूयात, म्हणजे प्लेट्स पाहूयात. तर ही एक प्लेट आहे, ही माझ्या एका भांड्यावरची प्लेट आहे आणि अशा एक माझ्याकडे बऱ्याच प्लेट्स आहेत, त्या मी काही झाकून ठेवण्यासाठी वापरते. ही देवाचा नैवेद्य वाढण्यासाठी ह्याचा वापर करते. आणि या ज्या 2 प्लेट्स आहेत या पण तुम्ही अनेकदा पाहिलेल्या असतील. काही पीठ झाकून ठेवण्यासाठी किंवा कढईवर मी याचा झाकण्यासाठी वापर करते. आणि हे जे मोठं ताट आहे यामध्ये मी लाडू बांधण्यासाठी किंवा लाडूचं मिश्रण काढण्यासाठी याचा वापर केलाय. परातीमध्ये अनेकदा मी पीठ भिजवलेलं तुम्ही पाहिलं असेल. आणि हा जो मोठा थाळा आहे, म्हणजे ही मोठी जी थाळी आहे, याचा वापर मी जास्त देवपूजेसाठीच करते, म्हणजे फुलं वगैरे काढण्यासाठी. आता माझ्याकडे असलेल्या कढया पाहूयात. तर या अशा माझ्याकडे 6 कढया आहेत आणि याला सगळ्याला आतून कलई केलेली आहे. आणि एक जी आहे ती मी पितळाची तशीच ठेवली आहे. याचा वापर मी रेसिपीसाठी क्वचितच करते, एखाद्या वेळेस सुके जिन्नस काढण्यासाठी केला असेल. जास्त वापर मी याचा देवपूजेसाठीच करते, म्हणजे देवासमोर जर काही सुक्का प्रसाद नैवेद्य म्हणून ठेवायचा असेल तर तो यामध्ये ठेवते किंवा मग फळं यामध्ये काढून ठेवते. ही जी आता मोठी कढई आहे ही खूप जड आहे आणि यामध्ये जवळपास 7 ते 8 जणांची रस्सा भाजी होते आणि 10 ते 12 जणांची सुक्की भाजी होते. वजनाला खूप जड आहे आणि याला कलई पण अगदी व्यवस्थित झाली आहे. आणि वाळवणाच्या रेसिपीसाठी पण मी याचा अनेकदा वापर केलाय पीठ शिजवण्यासाठी. आता ही जी त्याच्या खालची कढई आहे ही माझी सगळ्यात जुनी कढई आहे आणि माझ्यासाठी खूप लकी आहे, कारण माझा जो पुरणपोळीचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याचं पुरण मी यामध्येच शिजवलं होतं. त्यामुळे ही खास आवडती अशी माझी कढई आहे. वजनाला ही खूप जड आहे आणि यामध्ये पदार्थ एकदम छान शिजतो. आणि ही जी आहे यामध्ये मी भाज्या बनवते, तर अगदी 4 जणांच्या भाज्या यामध्ये आरामात होतात. त्याच्या खालची ही जी आहे याचा वापर मी तळण्यासाठी करते. तर ही कढई तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेली असेल. कढई याला अगदी व्यवस्थित झाली आहे. आणि ही सर्वात छोटी कढई आहे, याचा वापर मी पापड तळण्यासाठी करते. ही थोडी वजनाला हलकी आहे, पण अगदी लो फ्लेम ठेवली तर यामध्ये पापड वगैरे व्यवस्थित तळला जातो. आणि ही एक माझ्याकडे डेगची आहे, तर ही वजनाला खूप जड आहे. याचं बूड तुम्ही आतून पाहू शकता, एकदम जाड बुडाची आहे. आणि वाळवणाच्या रेसिपीजसाठी म्हणजे पीठ शिजवण्यासाठी, कुरडईचा चीक शिजवण्यासाठी याचा वापर मी करते. आणि यासोबत एक प्लेट पण आली आहे, ती याच आकाराची आहे, तर ही पण खूप मस्त दिसते एकदम. आता कलई कुठल्या भांड्यांना आवश्यक असते आणि कुठल्या भांड्यांना कलई करण्याची गरज नाही ते पाहूया. तर ज्या भांड्यांमध्ये आपण पाणी भरून ठेवतो किंवा सुके जिन्नस काढतो किंवा पीठ भिजवण्यासाठी ज्या भांड्यांचा वापर करतो त्याला कलई नसली तरी काहीच हरकत नाही. पण जी भांडी आपण गॅसवर ठेवतो, म्हणजेच ज्यामध्ये आपण अन्न शिजवतो, अशा भांड्यांना कलई आवश्यक असते. याशिवाय आंबट गोष्टी म्हणजे लिंबू, चिंच, दही, टोमॅटो अशा गोष्टी ज्या भांड्यांमध्ये शिजवतो त्यांना पण कलई आवश्यक असते. कारण आंबट गोष्टींचा पितळाशी संपर्क आला की एक केमिकल रिॲक्शन होते ज्याला आपण कळंकणं म्हणतो, जी आपल्या आरोग्यासाठी चांगली नसते. त्यामुळे अन्न शिजवण्यासाठी व आंबट गोष्टी शिजवण्यासाठी कलई अत्यंत आवश्यक आहे. कलई कशी करतात तर आमच्या गावी जेव्हा कलई करणारे आले होते तेव्हा मला जवळून पाहण्याचा योग आला. तर भांड्यांना आधी गरम करून घेतात, नंतर त्याला ॲसिडने स्वच्छ करून घेतात आणि नंतर पुसून भांडं परत गरम करून घेतात व त्याला कपड्याने नवसागर ही पावडर लावतात, ज्याला अमोनियम क्लोराईड असे म्हणतात. आणि मग
त्यावरून 3 हा धातू फिरवला जातो, मराठीत ज्याला कथील असं म्हणतात, आणि परत नवसागरच्या पावडरने त्याला सगळीकडे पसरवलं जातं आणि या कथिलाचं मग त्या पितळी भांड्याच्या आतून कोटिंग तयार होतं. यालाच आपण कलई असे म्हणतो. यामुळे आपलं अन्न सुरक्षित राहतं आणि कथील हे पोटात गेलं तरी काहीच हरकत नाही. आता ही जी मोठी भांडी तुम्ही पाहतायत ही माझ्या सासूबाईंची आहेत आणि जवळपास 50 ते 60 वर्ष जुनी ही भांडी आहेत. तर पूर्वीच्या काळी घरी छोटासा कार्यक्रम असला किंवा सणावाराला लोक एकत्र जमायची तेव्हा यामध्येच स्वयंपाक केला जायचा. तर फार जुनी ही भांडी आहेत आणि माझ्या सासूबाईंकडून मी ही खास मागून घेतली आहेत, कारण मी आधी सांगितल्याप्रमाणे मला पितळी भांडी खूप आवडतात आणि याचा वापर मी आता शेतावर करते. तर जेव्हा आमच्याकडे हुरडा पार्टी असते किंवा छोटंसं गेट टुगेदर असतं तेव्हा ही भांडी सगळी मी वापरते. तर हे जे मोठं भांडं आहे यामध्ये मी तांदूळ शिजवते, म्हणजे भात करून घेते किंवा बटाटे उकडण्यासाठी याचा वापर करते. आणि हे जे त्याच्या खालचं भांडं आहे यामध्ये तुरीची डाळ शिजवून घेते, म्हणजे वरणासाठी याचा उपयोग करते. आणि ही जी छोटी भांडी आहेत ते पीठ भिजवण्यासाठी, म्हणजे भज्याचं पीठ भिजवण्यासाठी, सुकी भाजी करण्यासाठी किंवा चहा करण्यासाठी, दूध तापवण्यासाठी करते. आणि हा पूर्ण सेट 8 भांड्यांचा होता, पण माझी 2 भांडी शेतावरच राहिली आहेत, तर ती 2 भांडी मला आणायला जमलं नाही. तर असा हा खूप जुना आणि माझा आवडता सेट आहे. आणि जेव्हा आम्ही यावर स्वयंपाक करतो तेव्हा याला सोडा किंवा तेल लावून घेतो कडेने किंवा मग मातीने सारून घेतो, म्हणजे मग ही भांडी जास्ती जळत नाहीत आणि चुलीवर यामध्ये स्वयंपाक करतो. पण या भांड्यांना अधूनमधून कलई करावी लागते. तुम्ही भांड्यांचा वापर किती करता त्यावर कलई करणं अवलंबून असतं. तुम्ही जर रोज वापरत असाल तर साधारण 1 वर्षाला कलई करावी लागते. आता ही जी तुम्हाला डिझाईनची 2 भांडी दिसत आहेत तर यावर बरंच नक्षीकाम असं केलेलं आहे. तर दिवाळीच्या काळात यांचा उपयोग मी जास्त करते किंवा कोणी घरी पाहुणे येणार असतील, स्वागत करायचं असेल तर यामध्ये पाणी घालून एका भांड्यामध्ये मी फुलाच्या पाकळ्या घालते आणि दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये तरंगणारे दिवे ठेवते. तर अशी ही 2 भांडी पण खूप सुंदर दिसतात आणि दिवे लावल्यावर तर फारच अप्रतिम असे दिसतात. आता ही जी भांडी आहेत ती मी कशी साफ करते तर याचा व्हिडिओ मी आधी तुमच्यासोबत शेअर केला आहे, त्याची लिंक पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तिथे तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहू शकता. आता पटकन मी तुम्हाला दाखवते. तर यासाठी एक आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे. 1 चमचा आपलं साधं मीठ घ्यायचं आहे आणि 2 चमचे यामध्ये बेसन घालायचं आहे, म्हणजेच चणा डाळीचं पीठ, आणि लिंबाचा रस घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर स्क्रबरने पूर्ण भांड्याला हे लावून घ्यायचंय. तर लावल्याबरोबर तुम्ही पाहू शकता एकदम भांड्यामध्ये फरक दिसतोय, एकदम भांडी चमकायला लागतात. आणि सगळीकडे हे मिश्रण लावून घेतल्यानंतर धुवून घ्यायचंय आणि मग परत आपली डिटर्जंट पावडर किंवा विम साबण जी असते भांड्याची ती लावून घ्यायची, परत धुवून घ्यायचं. नंतर सुती कपड्याने ह्याला कोरडं करून घ्यायचं, ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही भांडी जर लवकर कोरडी करून घेतली नाहीत तर मग भांडी काळी पडतात आणि त्याला असे ओघळ येतात. त्यामुळे धुतल्याबरोबर त्याला पुसून घेणं खूप गरजेचं आहे, म्हणजे अशी भांडी खूप छान लखलख करतात. तर तुम्ही आता ही दोन्ही भांडी पाहू शकता. ही प्लेट पण मी घासून घेतली आहे. तर अशी माझ्याकडे एकूण 150 ते 150 पितळी भांडी आहेत. सगळी भांडी दाखवणं मला जमलं नाही कारण काही शेतावर राहिली आहेत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा पितळी भांड्यांचा व्हिडिओ कमेंट करून अवश्य कळवा. लवकरच भेटणार आहोत एका खमंग रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.